और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायंसेस के साथ। ब्रांडेड एयर कंडीशनर्स, बेस्ट ब्रांड्स, बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। एयर कूलर्स जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए। सिंगल डोर रेफ्रिजरेटर, डबल डोर रेफ्रिजरेटर्स, इन्वर्टर बैटरी, डीप फ्रीजर्स, विजी कूलर, एलईडी टेलीविजन्स, सेमी एंड फुल्ली ऑटोमेटिक वॉशिंग मशीन्स, वाटर प्यूरिफायर, आरओ प्लस यूवी, आटा चक्की, वाटर डिस्पेंसर्स, वाटर कूलर्स, मिनी रेफ्रिजरेटर्स, सभी अप्लायंसेस बेस्ट ब्रांड्स के बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या आय वॉर्ड अंतर्गत येणाऱ्या आषाढी विभागातील विविध भागांमध्ये तीव्र पाणी टंचाईमुळे आज संतप्त नागरिकांनी मोर्चा काढला। आत्माराम नगर, रघुनाथ नगर, विशाल कॉलनी, तुळजाभवानी चाळ, रमेश कडू चाळ, साई कुंज कॉलनी आणि श्रीकृष्ण कॉलनी या परिसरांमध्ये गेल्या दीर्घकाळापासून पाण्याची गंभीर समस्या भेडसावत आहे। नागरिकांच्या म्हणण्यानुसार आठवड्यातून फक्त 2 दिवस पाणी पुरवठा केला जातो, तोही अनियमित आणि ठराविक वेळेवर नसतो। यामुळे महिलांना, वृद्धांना व लहान मुलांना मोठ्या अडचणींना सामोरं जावं लागतंय। अनेक वेळा तक्रार करूनही पाणी पुरवठा विभागाकडून दखल घेतली जात नसल्याचा आरोप नागरिकांनी केलाय। याच पार्श्वभूमीवर आज राज चौहान, अश्विनी राज चौहान, शेफाली खान, राहुल गुप्ता, शिवचरण यादव तसेच अन्य स्थानिक रहिवाशांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात आला। मोर्चा दरम्यान नागरिकांनी केडीएमसी प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत तातडीने नियमित आणि वेळेवर पाणी पुरवठा सुरू करण्याची मागणी केली। आम्हाला पाण्याची खूप मोठी समस्या आहे। 2 वर्ष झाले आम्ही इथं आय वॉर्ड 9 मध्ये पाणी पुरवठ्याचे अधिकारी मागं फिरतोय। आम्ही त्यांना लेटर दिलं, ॲप्लिकेशन दिलं, तरी आम्हाला काही यांच्याकडनं काहीच म्हणजे सुविधा झालेली नाही। आज आम्ही आलोय पाणीसाठी। आमच्या इथं आठवड्यातून 2 दिवस पाणी सोडलं जाते, ते पण टायमावर पाणी सोडत नाही। जुनी लाईन आहे ती आतापर्यंत चेंज केलेली नाही, ती गटरामध्ये लाईन आहे, ते गटराचे पाणी घरामध्ये यायला लागलंय। आम्ही 365 दिवसाचे बिल भरतोय, आम्हाला महिन्यातून 8 दिवस पाणी भेटतंय, ते पण टायमावर पाणी नाही। यांचा म्हणजे पाणीचं काही टायमिंगच नाही, कधी 2 तास, कधी 1 तास, कधी तर सोडतच नाही। वॉलमॅनला सांगितलं तर ते बोलतात अधिकारीला सांगा, अधिकारीला सांगितलं ते बोलतात वॉलमॅनला सांगा। ही अशी यांची फिरवाफिरवी चालू आहे। आम्ही बिलं टायमावर भरतोय, आमचे लीगल कनेक्शन आहे, तर आम्हाला पाणी का भेटत नाही? आमची प्रशासनाकडनं हीच मागणी आहे, आम्हाला पाणी दररोज पाहिजे, आम्हाला टँकरकडनं पाणी नाही पाहिजे। प्रभाग क्रमांक 13, आत्माराम नगर, आशिलेपाडा, रघुनाथ नगर, तुळजाभवानी, रमेश कडू चाळ, श्रीकृष्ण कॉलनी या परिसरात पाणीची खूप हाल आहे। पाणी आम्हाला टायमावर भेटत नाही, आम्हाला फक्त आश्वासन दिले जाते, पाणी भेटत नाही। टँकर मागितल्यावर हे लोक 4 साहेबांना फोन करायला होतात ते की या साहेबांना फोन करा, उत्तम साहेबांना करा, जाधव साहेबांना करा, मलेकर साहेबांना करा। का फोन करा? तुम्ही येऊन बघू शकत नाही का? तिथं पगार तुम्ही घेताय का आम्ही घेतोय? बिल आम्ही भरतोय ना, पगार तुम्ही घेताय ना, तुमचं काम आहे ना तिथं येऊन बघायचा। कोणच येत नाही। 4 दिवस पहिले उत्तम सरांना पण फोन केला, नवीन लाईन टाकली, बोर मारायचे 500 घेतले, त्या लाईनला पाणी नाही। ही समस्या घेऊन तुमच्या त्या प्रभागाचे नगरसेवक कोण आहेत त्यांच्याकडे? आता नगरसेवक जागेवर नाहीत, जे पण नगरसेवक निवडून आले ते जागेवर नाही। मी एक समाजसेवक म्हणून, आमची ताई आहे, आई आहे, सर्व भाऊ आहे, आम्ही सर्व इथं आलो। आम्ही याच्या पहिले 2 वर्षापासून यांना लेटरही दिलं, तरी हे लोक काहीच लक्ष देत नाही। आम्हाला पाणी पाहिजे, नाही तर आम्ही इथं उपोषण करू, इथं बसूनच राहू, इथून हलणार नाही। आम्हाला पाणी पाहिजे। यांना जुनी लाईन आहे ती चेंज करून पाहिजे, नवीन लाईन टाकून पाहिजे, आणि पाणी आम्हाला दर दिवस पाहिजे। आमचे 3 दिवस पाणी होतं, त्यातून 1 दिवस कट करून टाकला या लोकांनी। 2 तास 2.5 तास पाणी होतं, 1 तास पाणी देतात ते। पाणीला बोलायला गेलो तर हे लोक आमच्यावर चढतात ते, म्हणजे यांनी आम्हाला कामावर ठेवलं असं झालंय। सर, आम्हाला आमची विनंती आहे प्रशासनाकडून, आम्हाला पाणी पाहिजे। पाणी लाईन वाले बायकांशी पण व्यवस्थित सर, आम्हाला भरपूर त्रास आहे। 2-3 वर्ष झाले सर, पण आम्हाला पाणीच नाही। लोक पहिला बोलायचं जुनी लाईन आहे, तुम्हाला जुनी लाईन मध्ये आम्ही पाण्याचा त्रास आहे तर आम्ही तुम्हाला नवीन लाईन टाकतो, पण सर फक्त रघुनाथ मध्ये 2 पाईप टाकले, तर 2 पाईपामध्ये पण सर या लोकांनी 500 रुपये घेतले आमच्याकडनं बोर मारायचे। आम्हाला सांगितलं तुम्ही लाईट बिल, तुमचं जे पण बिल असेल पाणी बिल भरा आणि तुम्हाला आम्ही दुसरा पाईप जोडून देतो सर। आणि ते टाकून पण आम्हाला जरा पाणी नाही भेटत। पहिल्याच्या लाईनीत आम्हाला रात्री पाणी सोडायचं तर थोडंफार भेटायचं प्यायला, पण आता काहीच नाही भेटत सर। आणि हे लोक बोलतात टँकरचं पाणी पिऊन पण आमचे पोरं आजारी झाले सर। टँकरचं पाणी किती वेळ आम्ही ठेवू शकतो? आणि एका टँकरसाठी आमचे जे समाजसेवक आहेत ते फोन करतात, तर त्यांना पण ते इकडे फोन करा तिकडे फोन करा, त्यांना हे फिरवत राहतात। मग ते पण काय करणार सर सांगा? तुमच्याशी कोण उद्धटपणाने बोलतो? सर, ते पाणी सोडणारे लोक आहेत ना, जे ठेवलेले आहेत माणसं, ते आम्हाला उद्धटपणाने बोलतात। आम्हाला काही सांगायचं ना, आमचं पाणी बंद करायचा टाइम झाला, तुम्हाला पाणी भेटू या ना भेटू असं बोलतात आणि सरळ जायचं सरांकडे। आमची ड्युटी संपली आहे। हां, भले तुमच्या घरपर्यंत पाणी पोहोचू या ना पोहोचू। आणि सर, पाणी सोडायचं पण काही टायमिंग नाही, पाणी सोडायचं पण काही टायमिंग, कधी रात्री सोडतात, काही दिवसात सोडतात, काही टायमिंग फिक्स नाही सर।
आता तुमची मागणी काय आहे? आमची मागणी आहे, आम्हाला पाणी पाहिजे सर. आता समजा पाणी नाही दिलं तर तुम्ही पुढचं पाऊल काय असणार? पुढचं पाऊल आमच्या उपोषणला बसू आम्ही इकडे. जर आम्हाला पाण्याची सोय नाही होणार तर आम्ही इकडनं उठणार नाही. या विषयावरती अधिकाऱ्यांशी तुमचं बोलणं झालं आता? अधिकाऱ्यांशी बोलणं झालं. त्यांना आम्ही बोलले चला आमचे जे पण आमचे वार्ड आहेत तिकडे जाऊन तुम्ही बघा आमची काय आहे हालत बघा. तर ते आता काही राजी झाले की नाही ते आता आमचे कार्यकर्ता बघतील. कुणाल म्हात्रे, स्वानंद मीडिया, कल्याण. ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.